गर्दी बघा, गर्दी गर्दी सगळे सांगून जाते. गंगापुरीतील अजून एक जबरदस्त असं मंडळ ते म्हणजेच की गंगापुरी युवक मंडळ, गंगापुरी वाई. क्रांती आणि क्रांतिकारक म्हटलं की डोक्यामध्ये एकच येतं की साता समुद्रा पलीकडून आलेले जुलमी असे इंग्रज आणि त्या इंग्रज सरकारच्या विरोधात लढलेले आपले शूरवीर पराक्रमी, स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन आपल्या भारत मातेचं रक्षण करणारे, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे अनेक असे क्रांतिकारक. आणि त्यापैकीच एक होते ते म्हणजेच की क्रांतिकारक सरदार उधम सिंग. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या पावलावर पाऊल ठेवत इंग्रज सरकारला सळो की पळो करणारे सरदार उधम सिंह यांच्या जीवनावर आधारित हा देखावा गंगापुरी युवक मंडळ यांनी सादर केला होता. मित्रांनो, काय जबरदस्त इकडच्या साईडला देखावा आहे. असं वाटतं की मी स्वतः तिथं उपस्थित त्या काळामध्ये जाऊन हे घोडे म्हणा, घोड्यावर बसलेला तो इंग्रज सरकार, त्यांचे हे सैन्य म्हणा आणि हे जे वातावरण जेवढं तुम्ही बघताय ना सगळं एकदम तोच फील देतोय की ते सगळं माझ्या डोळ्यासमोर घडते. मी गप्प बसतो आपल्या लोकांवरती किती ते अत्याचार करत आहे. अशा प्रकारे बॉम्ब हल्ला त्यांनी केला असेल आणि मी का गप्प बसलोय, मला रक्त एकदम सळसळत होतं हे सगळं बघताना. म्हणजे इतकं रिअलिस्टिक यांनी बनवलेलं सगळं डोळ्यासमोरच घडते. बघू शकता ते इंग्लंडला गेले, याच्यानंतर इंग्रज सरकार असेच या गाड्यांमधनं फिरत असतील आणि त्या गाडीवरचं बघू शकता युनियन जॅक सगळंच खरं डोळ्यासमोर माझ्या चालले असं मला वाटत होतं. मित्रांनो, अशा प्रकारच्या ज्या सजावटी बनवतात ना, खरंच म्हणजे खरंच आपला जो इतिहास आहे ना लोकांच्या डोळ्यासमोरच ते उभा करतात. मित्रांनो, खरंच ह्यांना मनापासून म्हणजे मनापासून सलामी. आपल्या क्रांतिकारकांना किती अतोनात त्रास झाला आणि त्यांना इतका अत्याचार त्यांच्यावरती ब्रिटिशांनी केला. आणि हा तर तुम्ही सीन बघाल ना एकदम मन पिळवटून टाकणारचे. मित्रांनो, ज्या प्रकारे त्यांना फाशी देण्यात येते आणि ही फाशी पण बघा, आयुष्यपतच का म्हणजे खरंच लय डोळ्यामध्ये अश्रू अनावर होतात. अशा प्रकारची सजावट यांनी केली, खरंच जबरदस्त.